2-3 वेळेस जखमा झाल्या, दवाखान्यात पण गेलतो. कारण की पाठीमागच्या साईडला पूर्ण ही ह्या एजमुळं दुखापत झाली. आणि आता हे बूट आणले जरा वेगळी क्वालिटीचे आहेत. आणि साईडला स्पंच म्हणजे पूर्ण शिलाई. प्लास्टिकच्या बॉटल वापरायचं नाही. प्लास्टिकच्या बॉटल चांगलं नसतं पाणी प्यायला. आपल्या स्टीलच्या बॉटल आल्यात नवीन, त्या स्टीलच्या बॉटल वापरायच्या. तर आता शाळा सुरू झाल्या. खर्च वाढला म्हणजे बॅग आणा, टिफिन बॅग, बूट, सॉक्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शाळेची फी. तर आता झालं सुरू, आता सीझन सुरू झाला शाळेचा आणि दुकानदारांचा पण पैसा कमवायचा टाईम झाला आता. तर आता आलो आम्ही बॅग घ्यायला. देऊला बॅग घ्यायची, देऊची बॅग खराब झाली. तर ह्यांनी आल्याला दाखवल्या अमेरिकन टुरिस्टच्या बॅग दाखवल्या 2,000-2,500. अरे बापरे, म्हणून कमी करा राहा म्हणलं, एवढ्या किमतीच्या बॅग असतात काय. मग ते म्हणले दुसऱ्या पण बॅग आहेत तुम्हाला दाखवतो मी. तर मग त्यांनी दुसऱ्या बॅगे दाखवल्या. मग त्यातली 1-2 बॅग चॉईस केल्या देवेनीने. आणि मग फायनली बॅगी पसंत झाल्या. मग टिफिन बॅग घेतली. टिफिन बॅग पण महत्त्वाची होती, कारण की टिफिन बॅगला जर भाजी काही सांडली की टिफिन बॅग धुता येते. त्यातर मोठी बॅग जर असेल तर पुस्तक खराब होऊ शकते. त्यामुळे टिफिन बॅग पण घेतलेली की चेक. तर आता फायनली खरेदी झाली. आता कितीला घेतली बॅग? 1000 रुपये. अरे आमची शाळेच्या वर्षाची फी नव्हती तेवढी 1000 रुपये. सर्व दिदीचा हात धर. हे सगळं 270. गाडी आली. चला छत्री चला. आम्ही शाळेत जातो नव्हते, आम्हाला छत्र फित्र बसा. मुरली छत्री की मी हाणणार. एवढं वर्ष तर छत्री गेली पाहिजे. आणि व्यवस्थित लॉक करायचे. काय पैसे दिलेत तिला? दोन्ही घाल ना. लेस मोटर उचल. इथून असं उचकत नाही ना. इथं जर जाम केलं कुठला बघा तुमच्या हिशोबाने येतं का? बांधीत कवर बसायचं. मी रडायला लागल्यावर मग काय करणार मम्मा? बरं शांत बस. हाताने तर म्हणते मला घ्या. झालं. आता बूट पण घेतले फायनली. बूट कुठले घेतले दाखव का देऊ? बूट बॉक्स हे बघा. ब्रँड कंपनी लेन्सर. 500 रुपये 600 रुपये किमती. 500 रुपयाचा बूट आहे शेरू तुझा छोटासा. एवढूसा बूट आहे. किती रुपयाचा आहे तुझा बूट? एवढूसा 500 रुपयाचा. माझा मोठा बूट येतोच 500 रुपयामध्ये वर्षभर चालतो. अगं आम्ही तर शाळेमध्ये चप्पल घालून जात होतो. चप्पल हॅशटॅग. आता काय राहिलं होतं? त्याला घेतले का? मग काय शर्वला मी घेतले म्हणून तो की सिद्धार्थला घेतले का? हा बरोबर. माझा बाबूच का तसा ठेवायचा सुना सुना. तर म्हणजे फायनली आम्ही घरी आलो. आता खरेदी झाली शाळेची. आता शाळा सुरू झाल्या की हे आणा ते आणा मुलांचं चालूच असतं. तर गेल्या वेळेस बुटं आणले होते त्यांना, अजून बुट आहेत ते. त्या बुटामुळे त्यांना काय ते पायाला 2-3 वेळेस जखमा झाल्या. दवाखान्यात पण गेलतो. कारण की पाठीमागच्या साईडला पूर्ण ही ह्या एजमुळं दुखापत झाली. आणि आता हे बूट आणले जरा वेगळी क्वालिटीचे आहेत. आणि साईडला स्पंच म्हणजे पूर्ण शिलाई आहे आणि पूर्ण स्पंच आहे. कापूस असल्यामुळे जास्त दुखापत होत नाही. त्यामुळे आता चला म्हणतो थोडे पैसे जास्त जाऊ द्या, पण चांगले बूट घ्यावत, नाहीतर पुन्हा पायाला दुखापत होती. तर झाले. आता मुलांचं शाळा सुरू झाली म्हणजे की खर्च होतोच. टिफिन बॅग पण आणली. अजून टिफिन राहायला आणायचा महत्वाचा विषय. हा टिफिन. आता टिफिन आणि वॉटर बॉटल राहिली. प्लास्टिकच्या बॉटल वापरायच्या नाही शाळेमध्ये. मुलांनी कधी प्लास्टिकच्या बॉटल वापरायच्या नाही. प्लास्टिकच्या बॉटल चांगलं नसतं पाणी प्यायला. आपल्या स्टीलच्या बॉटल आल्यात नवीन, त्या स्टीलच्या बॉटल वापरायच्या. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे शाळेची खरेदी सुरू झाली. आणि आज अर्धी खरेदी झाली. बाकीची खरेदी आता बघू केव्हा होती ते. चला मित्रांनो. हा आणि शाळेच्या फीचं नको विचारायचं. शाळेच्या फीनं वाईट घेते. शरूला एक छत्री आणली. दाखव शरू छत्री. हे बघा छत्री. कसा कलर आहे का भारी.
तिला रेनकोट घ्यायचा होता पण छत्री दिसली तिला. ती म्हटली छत्रीच घ्या पप्पा. तर तिला छत्री आणली एक. हो माय गॉड. तर अशाच प्रकारे आता शाळेची खर्च वाढलाय. शाळेची फी तर विचारू नका. शाळेची फीचं तर अनगणित आहे. जेवढे ह्यांची बॅग बुटाला खर्च झालाय तेवढ्या माझ्या पण आहे. मी शाळेत असताना तेवढ्या वर्षाची फी असेल तेवढी. फी होती म्हणजे एक फिरायची 20 रुपये 30 रुपये फिरायची, वार्षिक फिरायची ती पण कधी असल्या बॅगे, कधी असले शूज तर जाऊ द्या, बिगर चपलाचा आम्ही शाळेत जायचो होतो. बरोबर आहे ना. बॅगीचं जाऊ द्या, बॅगीचं जे जुन्या पिशव्या राहायच्या आपल्या वायरच्या पिशव्या म्हणा, किंवा दुकानात जरी आपण कधी गेलो कपडे आणायला तर त्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन आपण शाळेत जायचो. 6-6 महिने वर्षभर पिशव्या वापरायचो त्या. ऐका ना, बरोबर आहे का नाही. आणि आता मुलांना वर्षाला एक बॅग लागते कमीत कमी 1000 ते 800 रुपयाची. त्या टायमाला आपल्याला जाणीव होती कशी होईल. त्या टायमाला पैसा कमी होता, आई बापाची आपल्याला जाणीव होती, त्यामुळे आपण शाळेत गेलो, शिकलो, हेतपर्यंत आलो. आता आपले लेकर कुठपर्यंत जातात काय माहित. आता एवढा खर्च आपण करतो. आता तब्येत पण नाही आहे बरोबर. आता गोळा ते खातो, जेवण ते करतो आणि आराम करतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर करायला, कमेंट करायला विसरू नका. बाय.